माणूस अधिक सजग आहे. या सर्वसामान्य माणसांना अनेकांचा तोरा उतरवलेला आहे, अनेकांचा तोरा उतरवलेला आहे. त्यामुळे तो अजिबात घाबरणार नाही, तो अनेकांचा तोरा उतरवेल, कारण सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे. मला कोणीतरी विचारलं तुम्हाला चिंता कसली वाटते, पण सत्तेमध्ये कोणी येणार कोण जाणार आहे की मला चिंता वाटत नाही. माझी सत्ता कायम राहिली पाहिजे, माझी म्हणजे सर्वसामान्य माणसांची. समारोप करताना तुम्हाला एवढाच मुद्दा सांगतो की जे काही तुम्ही बोलता आहात ते उद्याच्या पिढीपर्यंत पण पोहोचवलं पाहिजे. अनेकदा काय होतं, आपण जे भी म्हणतो आणि पोराला काहीच माहिती नसतं. मुलांपर्यंत मुलींपर्यंत उद्याच्या पिढ्यांपर्यंत जय भीम पोहोचवलं पाहिजे. उद्याच्या पिढ्यांपर्यंत हा वारसा पोहोचवला पाहिजे, हा भारत पोहोचवला पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही ज्या देशामध्ये राहता हा देश जगामध्ये कुठेच नाही अशा प्रकारचा देश. इस्रायलमध्ये एक धर्म आहे, एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा असणारा देश जगामध्ये अस्तित्वात नाही. आणि तीही एवढी प्रचंड लोकसंख्या असताना सुद्धा हे घडू शकलं केवळ आणि केवळ संविधानामुळे. आणि म्हणून हा संघर्ष, हा लढा लक्षात घेत आपल्याला पुढे जायचं आहे, हे विसरता कामा नये. मी समारोप करताना नेहमी सूरज भटांची गझल वापरतो. सूरज भट म्हणतात, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेचे ठेके आणि खोके सुद्धा, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. कवी पुढे म्हणतो, बांधती जे रोज भिंती सांगती ते धर्म जाते, पण उद्याचा सूर्य एक आहे त्यामुळे फसणार नाही. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे बाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आणि कवी शेवटी म्हणतो, आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. आणि म्हणून हा दिवस आपल्याकडे येणारच आहे, पण तो स्वतःहून येणार नाही. त्यासाठी 4 पावलं आपल्याला पण पुढे जावं लागेल. आणि मगाशी मी पिंगळे साहेबांना जे म्हटलं, हे करताना तुमचा वारसा कोण आहे, कुठला आहे हे पण कळायला पाहिजे. मध्यंतरी मी जर्मनीमध्ये गेलो होतो. जर्मनीत आमच्या एका मैत्रिणी आम्हाला घरी घेऊन गेली. तिच्या सगळ्या भिंतींवर फोटो लावलेले होते, याचा फोटो त्याचा फोटो, 50-60 फोटो होते. ते फोटो कुठले होते माहितीये का, वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, असे 10-20 पिढ्या. जर्मन माणसाला याचं फार कौतुक आहे की 400 वर्षांपूर्वी आपले पूर्वज काय करायचे. शिवाजी महाराज होते तेव्हा आवट्यांचे पूर्वज काय करत असतील असा प्रश्न. आपल्याकडे पणजोबा जन्माला कुठे एवढं माहिती असते, खापर पणजोबा कुठे जन्माला हेही माहिती नसते. त्यानंतर डायरेक्ट मग राम कुठे जन्माला ते माहिती असते, मधलं काय माहिती नसते. मी गेलो सगळीकडे असे फोटो, पण एक फोटो मिसिंग होता, एक फोटो मिसिंग होता. एवढे अरे बाकी सगळे फोटो, एक फोटो तुम्हाला मिळाला नाही का. त्याचं नाव घेऊ नको म्हणे, तो हिटलर सोबत होता. पिंगळे साहेब, उद्या तुम्ही घर बांधाल, बंगले बांधाल, भिंती बांधाल, सगळं बांधाल, पण जर तुम्ही आज हिटलर सोबत असाल तर तुमच्या उद्याच्या पिढ्या तुमचा फोटोही भिंतीवर लावणार नाहीत. आणि म्हणून मी मगाशी सुरुवातीला म्हटलं की बाप बदलून चालणार नाही. ज्याच्यामुळे सगळं इथपर्यंत आपण आलो, ज्यामुळे आपल्याला बोलता आलं, ज्याप्रमाणे आपण माणूस झालो, तेच तुम्ही विसरलात आणि हिटलर सोबत गेलात. तो उपयोग काय तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या डिग्र्यांचा आणि तुमच्या सगळ्या गोष्टींचा. मी नेहमी सांगतो, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेब म्हणाले, अरे पण शिकायला शाळा कुठे जाता, शाळांची फी किती आहे. केजीची फी 2 लाख रुपये. 2 लाखामध्ये माझं अख्खं शिक्षण झालं. BSc अग्री, BJ, MJ, MA वगैरे भरपूर डिग्र्या मी घेतल्या, भरपूर डिग्र्या आहेत आणि सगळे खरे आहेत. अशी अवस्था असताना आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे, आपण बोललं पाहिजे. मी नेहमी सांगतो, मला लष्करी तोयबाची भीती वाटत नाही, मला लष्करी होयबाची भीती वाटते. आपण होयबा होऊन चालणार नाही, प्रश्न विचारले पाहिजेत, बोलत राहायला पाहिजे, भांडत आणि मांडत राहायला पाहिजे, जे बाबासाहेब म्हटले. बाबासाहेबांनी 1920 मध्ये मूकनायक सुरू केलं. ते मूकनायक तेव्हा तुकारामांना अर्पण केलं, तुकारामांना अर्पण केलं. आणि त्या तुकारामाचा अभंग शिरोभागी आहे, काय करू आता दरुणी या भीड, निशंक हे तोंड वाजवले. हे लक्षात घ्या. आणि म्हणून मी सांगितलं, हा लढा जातींच्या पलीकडचा आहे. जेव्हा महात्मा फुलेंनी शाळा सुरू केली तेव्हा त्यांना जागा भिडेंनी दिली. पहिल्या बॅचमध्ये सगळ्या मुली ब्राह्मण होत्या, तेव्हा भिडे चिपळूणकर यांनी मदत केली. आज भिडे म्हटलं की भीती वाटते. यानं विषय फुटला तसं मला वाटायला लागलं.
पलीकडचं झाड आंब्याचं आहे असं मला वाटायला लागलं भिडे म्हटलं की. अशी भिड्यांची भीती वाटते. पण तेव्हाची भिडे हे महात्मा फुल्यांसोबत होते. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांना सोबत घेत आपला मुद्दा जातीचा नाही, आपला मुद्दा मूल्यांचा आहे. मूल्यांच्या स्तरावर आपण सोबत राहिलं पाहिजे. आणि हा देश सर्वांचा आहे हे वारंवार अधोरेखित केलं पाहिजे. हे करत गेलो तर कितीही जाईल, कोणी काही प्रयत्न केले तर हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमोचा येत आहे तो घरी बसणार नाही. तुम्ही या वाटेनं निघालेले आहात. तुम्ही ज्या वाटेनं निघालेले आहात त्या वाटेवर मी पण तुमच्या सोबत आहे एवढं सांगण्यासाठी आज इथं आलो. जय हिंद, जय भीम.